नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची. इथे हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे आपल्याला इथे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाला की इथे छान असा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे गळ्याचा. बघा ह्याप्रमाणे आपण इथे आकार देणार आहे. मोंढ्याचा आकार जो दिला तो कट करून घ्यायचा. आता घ्यायचं आपल्याला कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून पिन लावून घ्यायची. बघा एक पदर ओपन करायचा आणि पिन लावायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आकार आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आखायचा म्हणजे कुठेही गळ्याचा आकार आपला चुकला नाही पाहिजे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून पुन्हा याला घडी मारायची आणि असा आकार कंप्लीट करायचा. आता आपल्याला रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. याप्रमाणे आकार तयार होतो. आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवून मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तरही ओपन करून ठेवायचं. बघा इथे आपल्याला सेंटर टाकून घ्यायचं अस्तरला, म्हणजे कॅनव्हास लावायला सोपं जातं. व्यवस्थित अस्तर ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. इथे सुद्धा व्यवस्थित पिन लावायची. 2 पिनं लावल्या की व्यवस्थित आपल्याला शिलाई मारता येते. जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारायची आहे, म्हणजे परफेक्ट आपला आकार तयार होतो. आता पिना काढून घ्यायच्या आणि मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. कट करून झालं की छोटे छोटे कट आपल्याला गळ्यावरती मारून घ्यायचे. अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल आणि नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही वेळेवर मिळेल. बघा अगदी व्यवस्थित अशी दापटीप देऊन पूर्ण आपला जो गळा आहे तो कंप्लीट करायचा. बघा किती सुंदर असा आपला गळ्याचा आकार आलेला आहे. आता कपड्याला पलटी करायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची. हाताने अगदी व्यवस्थित करून मंगळची शिलाई मारून घ्यायची. उरलेला एक्स्ट्राचा कपडा सगळा कट करून घ्यायचा. कट केलं व्यवस्थित म्हणजे फिनिशिंग छान येते. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. तिथे पॉईंट टाकायचा, खाली अर्धा इंच, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. लगेच एक पट्टी घ्यायची. ती पट्टी आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, एक अशी रेष मारून घ्यायची साधारण 1 इंच अंतर सोडून आणि दुसऱ्या बाजूने पण सेम आपल्याला तशीच रेष आखून घ्यायची. इथे हे टोक आपल्याला हे रेषेला जॉईंट करायचे. इथे सुद्धा काय करायचं, ब्लाऊजला एक सेंटर काढायचं आहे आणि हे आता आपण बाजूला ठेवून देऊ. आता घ्यायची कॉन्ट्रास्ट पट्टी, साधारण 1.5 ते 2 इंचापर्यंत ही रुंदीला पट्टी घ्यायची आणि लांबीला आपल्याकडे जसा कपडा आहे तेवढी घ्यायची. तिला डबल फोल्ड करून ह्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची.
शिलाई मारून झाली की आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने किंवा कशाच्या तरी सहाय्याने तिला पलटी करून घ्यायचं. आणि आता तिचे आपल्याला 2-2 इंचाचे तुकडे करून घ्यायचे. बघा 2 इंचाचे तुकडा आहे हा. असेच आपल्याला हे सगळे तुकडे करून घ्यायचे. तुकडे आपले बनवून झाले की आपल्याला ह्या पद्धतीमध्ये इथे लावून घ्यायचे. जी आपण रेषा मारली ना त्याच्या शेजारीच आपल्याला हे लावायला सुरू करायचे आणि फक्त गळ्याच्या खालच्या बाजूने लावून घ्यायचे. जिथपर्यंत आपण सेंटर काढलेला आहे ब्लाऊजचा तिथपर्यंतच आपल्याला हे लावायचे आहे. म्हणजे सेंटरच्या तिथे आपली जागा मोकळी राहील ना अशा पद्धतीने ही डिझाईन आपल्याला लावून घ्यायची. बघा ह्या पद्धतीने आपण हे डिझाईन लावून घेतली. शिलाईच्या बाहेर जो कपडा एक्स्ट्रा दिसत असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सावकाश कट करायचं. ब्लाऊज कट होण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे. बघा अगदी व्यवस्थित हे शिलाईच्या बाहेरचं आपण कट केलं की म्हणजे डिझाईनला पण छान अशी फिनिशिंग येते. त्याच्यावरती आपल्याला एक सेम त्या कलरची किंवा कॉन्ट्रास्ट कलरची किंवा गोल्डन कलरची इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. बघा आपल्याला ह्याप्रमाणे इथे एक लेस लावून घ्यायची आहे डिझाईनवरती. त्या लेसला आपण डबल शिलाई टाकून घेणार आहे. ही लेस लावून झाली की आपल्याला पुन्हा आता पूर्ण गळ्याला म्हणजे वरच्या साईडने सुद्धा आपल्याला लेस लावायची आहे. पण त्याच्या पहिले आपल्याला इथे एक नॉड घ्यायची आणि त्याचे 2 तुकडे करून बघा ह्याप्रमाणे त्याला एक छोटंसं लटकन बनवायचं. बघा अगदी सोपा आणि सुंदर असं लटकन. अगदी छोटे छोटे 2x2 चे चौकोनी तुकडे घेऊन आपण हे लटकन बनवलेले आहे. आता ते नॉटचे जे 2 तुकडे केले ना आपण ते आपल्याला ह्या पद्धतीने सेंटरपासून असे ओवून घ्यायचे डिझाईनमध्ये. इकडची पण नॉड आपल्याला त्याच पद्धतीने ओवून घ्यायची. इथे आपल्याला नॉडला गाठ मारून घ्यायची आणि बघा ह्याप्रमाणे त्याचं असं बांधून आणि पॅक करून घ्यायची. नंतरून इथे गळ्याला वरच्या साईडने सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची. आता पुन्हा जी रेषा आपण मारली ना त्याच्यावरती लेस लावून घ्यायची आणि ती नॉड पण त्याच्यामध्ये हे करून द्यायची आहे, पॅक करून घ्यायची आणि लेसचा जो कोपरा आहे तो सुद्धा त्या लेसमध्ये पॅक करून घ्यायचा आहे. म्हणजे डिझाईनला फिनिशिंग येते. बघा ह्या पद्धतीने इकडनं सुद्धा आपण सेम लेस लावून घेणार आहे. मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही तुम्हाला वेळेवर मिळेल. बघा ह्या पद्धतीने आपली लेस लावून झाली की आपल्याला सुंदर असे लटकन आता इथे बनवायचे. त्याच्यासाठी पुन्हा आपण नॉट घेतली, चौकोनी 2 कपड्याचे तुकडे घेतले, त्याला त्रिकोणमध्ये असं शिवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती बंद बाजू जिकडनं आहे तिकडनं एक लेस लावून घ्यायची. अशी नॉट ठेवायची, फोल्ड करायचं आणि पुन्हा एक शिलाई मारून सुंदर असं लटकन अगदी कमी वेळात तयार होतं. सेम लटकन आपल्याला दुसरं पण बनवून घ्यायचं आहे.
दोघंही लटकन आपले बनवून झाले की आता नॉड आपल्याला वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉड जॉईंट करून घ्यायचे आहे. एक आपल्याला शोचं बटनसुद्धा इथे लागणार आहे. तुम्ही गोल्डन बटन वापरलं तरी चालेल किंवा ब्लाऊजच्या कलरचं वापरलं तरी चालेल. तुम्ही कोणतंही बटन इथे वापरू शकता. बघा आपण इथे सेम डिझाईनच्या कलरचं इथे बटन वापरणार आहे. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. बघू शकता आपल्या डिझाईनचा फायनल लुक. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.